राज्यातील नगर परिषद व नगर पंचायती निवडणुका जाहीर। 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी। 1 कोटीहून अधिक मतदार, 13,000हून अधिक मतदान केंद्रांची तयारी। स्थानिक निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरता येणार नाही, आयोगाचे स्पष्टीकरण। राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली। यावेळी राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत। यानुसार 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। तर या नगर परिषद, नगर पंचायतींच्या कार्यक्षेत्रात कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे। राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबतची घोषणा केली। त्यामुळे पुढील 1 महिन्यात नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम संपुष्टात येणार असल्याचं दिसून येत आहे। 10 नोव्हेंबर पासून उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 17 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे। त्यामुळे राजकीय पक्षांना पुढील 8 दिवसात उमेदवारांची नावे निश्चित करावी लागतील। राज्य निवडणूक आयोगाने टूलच्या आधारे संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर 2 स्टारचे चिन्ह लावले आहे। असे मतदार कुठल्या मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत याबाबत त्यांना आवाहन करण्यात येईल। तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे याविषयी त्याच्याकडून अर्ज भरून घेतला जाईल। दुबार मतदाराची काटेकोर ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल। तसेच दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करणार नाही असे हमीपत्रही त्याच्याकडून घेतले जाईल, असे वाघमारे यांनी सांगितले। मात्र संभाव्य दुबार मतदाराची नेमकी संख्या सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली। विरोधक निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत असल्याबाबत विचारले असता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही निवडणुका घेत असून न्यायालयाने 31 जानेवारी पूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याचं वाघमारे यांनी सांगितलंय। त्यामुळे जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकाही 31 जानेवारी पूर्वी घेण्याचे नियोजन आयोगाने केल्याचं स्पष्ट होतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरण्याबाबत नियमात तरतूद नाहीये। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक बहुप्रभाग पद्धतीने होणार आहे। मतदारांना एकापेक्षा जास्त वेळ मतदान करावे लागणार आहे। तांत्रिक दृष्ट्याही व्हीव्हीपॅट वापरता येणार नाही, असं वाघमारे यांनी स्पष्ट केलंय। या पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेले काही महत्त्वाचे मुद्दे आता सविस्तर समजून घेऊया। राज्य निवडणूक आयोगाने सांगितलंय की ही पत्रकार परिषद नगर परिषद आणि नगर पंचायत समित्यांबाबत आहे, अशी माहिती आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे यांनी दिली। त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका कधी असा प्रश्न उपस्थित झालाय। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। 147 नगर पंचायतींपैकी 42 नगर पंचायतींच्या निवडणुका होत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी एकूण 1,07,03,76 मतदार आहेत। त्यासाठी 13,355 मतदान केंद्र असणार आहेत। या निवडणुका देखील ईव्हीएम द्वारे होणार आहेत, अशी माहितीही आयोगाने दिली आहे। तसेच व्हीव्हीपॅटची सुविधा उपलब्ध नसणार असेही स्पष्ट केले। नगर परिषदांसाठी सदस्य संख्या 20 ते 75 एवढी असून आयोगाने दिलेल्या खर्चानुसार नगराध्यक्ष पदासाठी 15 लाख खर्चाची मर्यादा असणार आहे, तर सदस्यांसाठी खर्च मर्यादा ही 7 लाख रुपये असणार आहे। राज्यातील दुबार मतदारांबाबत राज्य निवडणूक आयोगाने दाखल घेतलेल्या दिनेश वाघमारे यांनी सांगितलंय, दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार असेल। दुबार मतदाराने प्रतिसाद न दिल्यास नाव रद्द होईल। अधिकारी संपर्क साधून 1 नाव रद्द करतील। तसेच इतर कोणत्या ठिकाणी मतदान केले नाही असे डिक्लेरेशन मतदाराकडून घेतले जाईल। मतदारांच्या सोयीसाठी नवीन ॲप देखील निवडणूक आयोगाने सुरू केले। त्यामुळे मतदारांना डिजिटल पद्धतीने आपलं नाव मतदार यादीत शोधणं सहज शक्य होणार आहे। राज्यातील निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 32 कॅम्पेन्स राबवल्या जाणार आहेत। दिव्यांग मतदार, तान्ह्या बाळांसहच्या स्त्रिया, ज्येष्ठांना मतदानात प्राधान्य देण्यात येईल। तर काही मतदार केंद्र गुलाबी असतील, त्यात सर्व अधिकारी महिला असणार आहेत। निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगर परिषदा व नगर पंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे। नगर परिषदा व नगर पंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणी देखील नगर परिषदा व नगर पंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही। आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला नगर परिषदा व नगर पंचायतींच्या कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही।
नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना आणि मदती संदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही। आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर रोजी 2 स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत। मतदान केंद्रावरील सुविधा बघूया। मतदान केंद्रांवर दिव्यांग, तान्ह्या बाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आदींना प्राधान्याने मतदान करू दिले जाईल। दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरूपी रॅम्पची व्यवस्था नसल्यास तात्पुरती सुविधा उभारली जाईल। व्हीलचेअरचीही व्यवस्था असेल। मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल। संबंधित ठिकाणी कुष्ठरोग्यांसाठी वेगळे वसतिगृह, आश्रम असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यास हरकत नसेल। तिथे उपलब्धतेनुसार डॉक्टरांची नेमणूक केली जाईल। सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा असणे आवश्यकचे असेल, परंतु शक्य असेल तिथे आदर्श मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न असेल। महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी महिला असतील। असे मतदान केंद्र पिंक मतदान केंद्र म्हणून ओळखले जाईल। मतदान केंद्रांच्या आत मतदारांना मोबाईल दूरध्वनी नेण्यास बंदी असेल। मतदान केंद्रांच्या इमारतीमध्ये, परंतु मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना मोबाईल दूरध्वनी जमा करण्यासाठी शक्य तिथे कक्ष असेल। आता मनुष्यबळाची व्यवस्था बघूया। नगर परिषद व नगर पंचायतींच्या या निवडणुकांसाठी 288 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 288 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आवश्यकता असून त्याची पूर्तता करण्यात आली आहे। साधारणतः सुमारे 66,775 इतक्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज भासेल, ती देखील व्यवस्था झाली आहे। महसूल विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक मनुष्यबळाबाबत निर्देश देण्यात आले आहेत। राज्याच्या मुख्य सचिवांसोबत देखील बैठकी आयोजित करून मनुष्यबळाबाबत नियोजन केलंय। तर आता राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे। 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असून आचारसंहिता लागू झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय। मतदारांनी जबाबदारीने मतदान करून लोकशाही सशक्त करावी हीच अपेक्षा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्या समोर आणत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार।